यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोटभरी पुरी मनाला तू वरी. संस्कृत प्राप्त प्रसंगी आजच्या काल्याच्या निमित्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा काला परिषदातील हा अभंग असून या काल्याद्वारे जगन्नियंत्या पांडुरंग परमात्म्याचं आपण काय करावं लागेल याचं सविस्तर दिग्दर्शन महाराजांनी या अभंगात केलेलं. महाराज सांगतात हे पहा, इथं 2 भूमिका आहेत अभंगामध्ये. एक भूमिका साधू संतांची आहे आणि एक भूमिका देवाची आहे. साधू संतांच्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर साधू संत आपल्याला घेऊन जातात, भगवान मात्र आपल्याला घेऊन जात नाही. भगवान सांगतो गरज असेल तर माझ्या मागे या, तुम्हाला गरज नसेल तर खुशाल तुमच्या मार्गाने जा. विठाला अभंगाच्या 2 भूमिका महत्वाच्या आहेत. भगवान स्वतः सांगतात तुम्हाला गरज असेल तर माझ्या मागे या. साधू संत मात्र तसं नाही. साधू संत गरज असेल तर नाही, आपल्या उद्धारासाठीच त्यांचा जन्म आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. पण या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय थोडी वेगळी भूमिका सांगतायत की याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे. आमच्या मागे ज्या म्हणतात याच्या पाठीमागचं कारण आहे. तुकोबराय म्हणतात त्या मार्गाने आम्ही गेलो आहोत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती देवीची पंते चालू जाता न पडे कोणता कोटी काही. आम्ही मार्ग दाखवून दिलेल्याच मार्गाने जाणार आहोत. आमचा मार्ग वेगळा नाही आणि अशा मार्गाने जाण्यासाठी आम्ही अनुभवपूर्वक तुम्हाला सांगतो बाबा आता तुम्ही या. आणि कसे या? 1-2 जण येऊ नका, अवघे या. अवघ्या शब्दामध्ये बहुरूपी समासाचा विग्रह केलेला आहे. बहुरूपी आहे. 1 जण माझ्या मागे या हे एकवचनी प्रयोग झाला, पण अवघे माझ्या मागे या हे बहुरूपी नावाचा प्रयोग आहे. याला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगताय. याचा अर्थ आहे अवघे माझ्या मागे या. कशासाठी या? तर तुम्ही आतापर्यंत ज्या तत्वाचं भोजन केलेलं आहे ना, हे भोजन मात्र तुम्हाला पूर्णतेकडे तृप्ती देणार नाही. त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर तुम्ही आता पंचपक्वानाचं भोजन केलं, आपण जेवण केलं, त्याची भूक किती वेळ राहते हो? दुपारपर्यंत. पुन्हा दुपारी हा खात होतो मोठा माणूस म्हणतो आणखी लाडू जिलेबी चकल्या काही असल्या तर घेऊन या, पोटात आग पडली हो. का? तुमची तृप्ती झाली नाही. अहो तृप्ती झाली पण काही क्षणापुरती होती, ती तृप्ती कायम टिकणारी नव्हती. भगवान सांगतात माझ्या मागे आलात ना अविनाशी स्वरूपाचं ब्रह्मभोजन घालेन की पुन्हा तुम्हाला जेवण्याची गरज पडली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं भोजन मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. फक्त एक काम करावं लागेल तुम्हाला. आणि ते किती देईल तुम्हाला? तुम्ही मला हो भीमा महाराज बस झाला तर वाढू नका. अरे पुरे म्हणलं तरीही वाढणार. त्याचं नाव प्रसाद आहे. विठाला
करा. काय करा? अभंगामध्ये आणखी 2 भूमिका तुकोबारायांनी सांगितलेल्या आहेत. एक भूमिका साधकाच्या दृष्टीने आहे, तुम्ही माझ्या मागे या, मी पोट भरून तुम्हाला जेवण देतो. आणि दुसरी भूमिका गोपाळाच्या संबंधाने तुकोबारांनी या ठिकाणी अभिव्यक्त केलेली आहे. दुसरी भूमिका अशी आहे की गोपाळानो, तुम्ही आतापर्यंत मथुरेमधलं दही तूप लोणी भरपूर खाल्लेलं नाही, तुम्ही आसक्त झालेला आहात, म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या मागे या. येत असताना माझ्यावर विश्वास ठेवून या. तुम्हाला पोटभर दही दूध तूप लोणी खाऊ घालण्याचं काम माझं आहे. पण चालत असताना मात्र एक काम करा, हळूहळू चालावं लागेल. हळूहळू शब्दाचा लक्षात घ्या. परमार्थाच्या वाटेतून चालत असताना माणसाला हळूहळू चालावं म्हणतात, गडबड करू नये. ज्ञानोबा सांगतात. काय होऊ आठवते का कुणाला? बरोबर आहे, आठवते का? परमार्थाच्या वाटेवर कसं चालावं? केवतेनी एके वेळे मार्गाचनी बळे निश्चित डाकी. हळूहळू चाललं पाहिजे. आणि हळूहळू चालत असताना महाराज, हळू चालवणाऱ्या माणसाचे ऍक्सिडेंट शक्यतो होत नाही. लक्षात घ्या. आतापर्यंतच्या बातम्या ऍक्सिडेंट कुणाचे झालेले आहेत? जे स्पीडने जातात, लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतात, वेगात जातात, त्यांचे ऍक्सिडेंट झालेल्या बातम्या. हळूहळू चालणाऱ्याचा ऍक्सिडेंटच होत नाही. विठ्ठल साधकाच्या दृष्टीने आहे, एक भूमिका गोपाळांच्या संबंधाने आहे. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थामध्ये माणसाने मोकळी बडबड केली नाही पाहिजे. लक्षात घ्या. परमार्थामध्ये कसं असावं? माणसानं कामापुरतं बोलावं. ज्ञानोबा सांगतात कसं बोलावं? साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. विठ्ठल परमार्थात बोलावं. कसं बोलावं? साच बोलावं. साच शब्दाचा अर्थ आहे खरं बोलावं. कसं बोलावं? खरं बोलावं. त्याच्या सोबत दुसरा शब्द प्रयोग केलेला आहे, बोलत असताना मवाळ बोलावं. साच आणि मवाळ. मिथिले शब्दाचा अर्थ आहे की मीच बोलावं. माणसानं प्रत्येकाला त्याचं बोलणं ऐकावंच वाटावं असं बोलावं. नाही तर काही मावल्या म्हणतात, अगं बडबड बंद कर बाई, तुझी रोजचं तुझं तेच घरानं सासू सुनेचं पाडलं. किती वेळ सांगताय आम्हाला? असल्या बोलण्याला किंमत नाही. बोलणं कसं असावं? एखादा माणूस जर बैठकीमध्ये बसला, बसला आणि माणूस हुशार असला तर काही जणांना वाटतं की बोलणं ऐकतच राहावं. एवढं त्याच्या बोलण्यामध्ये मधुरता वाटते. म्हणून साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याचा एक एक शब्द म्हणजे अमृताचाच वर्षाव आहे. असा अनुभव आम्हाला यावं, असं आपण बोलावं. म्हणून त्या ठिकाणी भगवान सांगतात की कोणी कोणाशी न बोला. का तर तुम्ही जर बोललात तर संसाराच्या विषयाचं बोलणार, आणि संसाराच्या विषयाचं बोलणं एवढं अवघड आहे की त्यापेक्षा ते न बोललेलं बरं. विठाला विठाला बोलण्याची नाही एका देवाविना काही. आम्हाला देवाशिवाय बोलायचंच ना. बोलायचं असेल तर देवाच्या संबंधानं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ना, रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे पोड आतुडले. अहो माझं रिकामं तोंड बडबड करायला गेलं तर गीतेसारख्या ग्रंथाची आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. एवढं साधू संतांच्या बोलण्याचं मर्म आहे. पण आपण बोलत असताना संसाराच्या विषयातलं मुळीच बोलू नका. बोलायचंच असेल तर परमार्थाच्या विषयातलं बोला, हे महाराज सांगतात. म्हणून किंवा
महाराज वेगवेगळ्या ठिकाणी सांगतात, वेगवेगळ्या रूपकातून सांगतात. याचा अर्थ असा आहे की तुकोबाराय म्हणतात एवढं मी कशासाठी खटाटोप करून सांगताय, तर तुका म्हणे सांडा घाटे ते नेनका बरू कुटे. बाबांनो, तुम्ही या संसारूपी चक्रामध्ये फिरून फिरून तुमच्या वाट्याला आतापर्यंत घाटाच आलेला आहे, फायदा झालेलाच नाही. मग अशा घाट्याचा व्यवहार करून घाट्यात येण्यापेक्षा नफा कशात होतो त्याचा मार्ग मी सांगतो, तुम्ही माझ्याकडे या. विठाला महाशिवरात्रीच्या पर्व काळी त्याचं औचित्य साधून या हरिभक्तपरायण ज्योतिबा महाराज जाधव, आमच्या हरिभक्तपरायण जाधवताई, किंबहुना त्यांचे पुत्र हरिभक्तपरायण विलास महाराज, त्यांचं सर्व जाधव कुटुंब, किंबहुना आपण सर्व गावकरी मंडळी यांच्या एकोप्याने या ठिकाणी हा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे उलट उलट त्याची रंगता वाढतच चाललेली आहे. या दोन्ही उभयंतांनी किंबहुना जाधव परिवाराने या महाशिवरात्रीच्या सोहळ्याचं जे निमित्त गाठून केलेलं आहे ते दोन पद्धतीने आहे की एक अन्नदान आणि दुसरं ज्ञानदान. अन्नदान आणि ज्ञानदानातून कृतज्ञतापूर्वक केले गेलेले हे आयोजन आहे. विठ्ठल सर्वजण आलात या ठिकाणी. खरोखर उशीर जरी झाला भीमा महाराज तरी अजिबात उशीर वाटना, एवढं वातावरण जुळून आलंय. आता लक्षात घ्या, कारण सर्व एक भावाने, एक पद्धतीने, एक वचनाने या ठिकाणी आलेले आहे. तुकोबारायच्या अभंगाचा भाव आणि त्याचा सार आणि संत विचार आपल्याला पाहिजे आहे. सुंदर पद्धतीने आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या पद्धतीने आता कुणाला गडबड आहे, कारण कलियुगामध्ये माणसाला टाइम इज मोर दॅन मनी, पैशापेक्षा वेळेला महत्व आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष कशावर आहे, टायमिंग वर आहे. कारण पूर्वी वाहनाच्या व्यवस्था नव्हत्या दळवी महाराज. तुम्ही जर एखाद्या गावी कीर्तनाला गेला तर 2-2, 4-4 दिवस तुम्हाला थांबावं लागायचं, वाहन नव्हते. पण आजकाल मोटरसायकल झाल्या, 4 व्हीलर झाल्या, 10 मिनिटात आलो म्हणतो म्हणून जाऊन येतो. एवढं दळणवळणाची सुविधा झाली, मग माणसांचं जीवन फास्ट झालंय. पण फास्ट जीवनाला ब्रेक कसं लावावं हेच या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. विठाला तसं पाहायला गेलं तर आज काला आहे. काला शब्दाचा अर्थ काय? कल संमेलन इथे नाम काला. काला काला म्हणजे नेमकं काय? काला शब्दाचा सोपा अर्थ सांगितलेला आहे. जीवाचं आणि देवाचं ज्या वेळेस मिलन होईल त्याला काला म्हणतात. जीव म्हणजे कोण? तुम्ही आम्ही म्हणजे जीव दशेला आलेले प्रापंचिक स्वरूपातले मनुष्य. आणि ईश्वर म्हणजे कोण? जे अद्वितीय एक ईश्वरीय शक्ती आहे की ज्या शक्तीचा अनुभव आपल्याला येतो, परंतु अज्ञानामुळे त्या शक्तीची जागृतता आम्हाला लक्षात येत नाही. माहिती आहे, शक्ती कळते, शक्तीला पाहतो, पण त्या शक्तीचा अनुभव नसल्यामुळे आपल्यातला, जीवातला आणि ईश्वरातला भेद निर्माण होतो आणि आपण अभेद रूपामध्ये बाजूला. मग जर आपल्यामध्ये जीवाचा देवामध्ये असलेला एक भेद आहे, जीवाचा जीवामधला भेद आहे, जीवाचा देवासोबत भेद आहे, देवाचा जीवासोबत भेद आहे. मग या सर्व भेदाला जर बाजूला सारून आपल्याला त्या जीवाशी, त्या देवाशी आपला जीव ऐक्य करायचा असेल, ज्या दिवशी मिलन होईल, मिलन शब्दाचा अर्थ आहे की आम्ही दोघं एकरूप होऊ.
मुळीची संचिनी काय मुळीची संचिले जैसे तैसे त्यांचं जे मूळ स्वरूप आहे ना ते ब्रह्मस्वरूप आहे. एकदा का तुम्ही ब्रह्मस्वरूपाला मिळाला की पुन्हा तुम्हाला जेवण्याची गरज नाही. लक्षात घ्या, पुन्हा तुम्हाला अतृप्तीची गरज नाही. तुम्ही सदा सर्व काळ तृप्तच असता. तुम्हाला एक उदाहरण पाहायचं झालं तर बघा, आजकाल तसे माणसं नाही. जुन्या काळामध्ये काही माणसांचे चेहरेच एवढे टवटवीत होते की त्यांच्याकडे बघितलं की सतत समाधान वाटायचं. कसं वाटायचं तेव्हा? समाधान, सुख, शांती. त्यांच्या चेहऱ्यात आनंदच कसा होता. आपल्याला संसाराने एवढं आंबट केलंय की माणसाला हास म्हणलं तरी ते असं बघत नाही. एवढं अवघड झालंय माणसाचं. म्हणजे माणूस आतून समाधानीच नाही. हे हवंय, ते हवंय, हे पाहिजे, ते पाहिजे, इथं जायचं, तिथं जायचं, कुठं मासनात जायचं. शेवटला ठरलेला आहे. म्हणून होतं होईल तेवढं प्रेमाने जगा, आनंदाने जगा. होता होईल तेवढा आनंद घ्या. तर अजित पवार सारख्या माणसाचं खरं नसेल तर तुम्ही आम्ही किसमे करता. 2 मिनिटाचा माणसाचा भरोसा नसल्यामुळे तुम्ही त्या मार्गात जाऊ नका. अशांत राहू नका. तृप्त व्हा, ब्रह्मस्वरूपाला ओळखा. कारण तुमचं मूळ स्वरूप कसं आहे तर मूळ स्वरूप तुम्ही सद्रूप आहात, चिद्रूप आहात, आनंद स्वरूप आहात. म्हणून तुम्हीच ब्रह्मस्वरूप आहात. विठाला काला काला म्हणजे नेमकं काय? सम्यक प्रकारच्या मिलनाचं नाव काला आहे आणि विषम प्रकारच्या मिलनाचं नाव संसार आहे. सम्यक शब्दाचा अर्थ जिथं जीव आणि देव एक होतात त्याचं नाव आहे सम्यक प्रकारचा. आणि विषम प्रकारचा काला काय म्हणतात? ज्याच्यामध्ये सतत बदल होतो त्याचं नाव संसार आहे. मग नेमका कुठल्या पद्धतीचा काला आपल्या उपयोगाचा? तर आपल्याला जीवाचं आणि देवाचं ज्यावेळेस ऐक्य होईल ना तो काला आमच्या जीवनातला खरा काला. मग महाराज सांगतात अशा स्वरूपातला काल्याचा प्रसाद आपल्याला जर मिळाला तर आपण भाग्यवान. जर तशा पद्धतीचा काल्याचा प्रसाद आपल्याला मिळाला नाही तर आपण अभागी. मला 2 भूमिका आणखी सांगतो. एक, या काल्याचा प्रसाद वाटण्याचा अधिकार देवाला आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने दुसरा प्रकार काला वाटण्याचा अधिकार संतांना आहे. जीवाला काला वाटण्याचा अधिकार नाही. विठ्ठल
आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं करतो. काय करतो? प्रसादानाम सर्व दुःखेषु ह्यानी रस उपजायते. हा प्रसाद दुःखाचा नाश करतो. मग याचा अर्थ काय आहे? प्रसाद तुम्हाला मिळाला की तुमच्या जीवनातली दुःखाची निवृत्ती होते आणि तुम्हाला सुख मिळतं. पण प्रसाद वाटण्याचा अधिकार कोणाला आहे? देवाला आहे. प्रसाद देतो दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. एक प्रसाद वाटण्याचा अधिकार देवाला आहे म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि दुसरा प्रसाद वाटण्याचा अधिकार संतांना आहे, जीवाला अधिकार नाही. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. ज्ञानोबराज भाविकांना प्रसाद दिला, चंद्रभागेच्या तीरावर काला झाला आणि प्रसाद दिला त्या ठिकाणी कोणी ज्ञानोबराज. याचा अर्थ काय आहे? प्रसाद वाटण्याचा अधिकार देव किंवा देवमान्य संतांना आहे, जीवाला प्रसाद वाटण्याचा अधिकार नाही. म्हणून तो प्रसाद वाटण्याचा अधिकारी आपल्याला होण्यासाठी काय करावं लागतं? अभंगाचं पहिलं याला तरी यारे तुम्ही काम करा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुमचं कल्याण करून घ्यायचं आहे ना, तुम्ही माझ्या मागे या. देव कोणालाही बोलवित नाही, लक्षात घ्या. देवाला गरजच नाही आपली. देव म्हणतो तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर माझ्या मागे या, मी तुमच्या मागे लागून नाही. पण संत असे आहेत की संत आपल्याला घेऊन चालतात, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत घेऊन जातात, पांडुरंगाचं दर्शन करतात. आणि साधू संतांची परिभाषा वेगळी आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर.
अभंगातला आणि या प्रमाणातला भेद आणि संयुक्तिक रीतीने दोन्ही तुम्ही प्रमाणाचा जर विचार केला अभंगाचा आणि याचा भाव तर दोन्ही लक्षात येईल. तुकोबाराय काय म्हणतात, यारे यारे लहान थोर आणि प्रमाण काय सांगतो, अभंगातलं प्रमाण काय सांगतं, याल तरी यारे लागे. याचा अर्थ आहे की तुकोबाराय म्हणतात ज्याला गरज आहे त्यानं भगवंताकडे गेलं पाहिजे का. भगवान सांगतात ज्याला गरज असेल ते माझ्याकडे. आपण साधू संत तसं नाही केलं. साधू संत सगळ्यांना सोबत घेतात. पण इथं महत्वाचा शब्द आहे अवघे या. एक येऊ नका, किती या, अवघे या. आणि अवघ्या शब्दामध्ये काही पारिभाषिक स्वरूपाने जर आपण विचार केला तर अवघा शब्द संप्रदायामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. ज्ञानोबा सांगतात ना, फक्त एकाचा संसार मी सुखाने करणार नाही, करायचाच असेल तर मी प्रतिज्ञा करतो जगाचा संसार सुखाने करेन. कुठला संसार, अवघाची संसार सुखाने करेन. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघ्या शब्दाला अंडरलाईन करा. तसं अवघाची संसार सुखाचा करीन ज्ञानोबाची प्रतिज्ञा. मी एकाचा दोघाचा संसार सुखाने करणार नाही. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली तिही लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित. विश्वाच्या कल्याणाची प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबाराय आहे. आणि तेच ज्ञानोबाराय म्हणजे ही जर प्रतिज्ञा खरी करून दाखवायची असेल ना तर तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्हाला फक्त माझ्याकडे लक्ष द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. ही प्रतिज्ञा उत्तर उघडाई कमाजी. विठाला सांगतात की बाबा येत असताना अवघे या अवघे असलं की माझ्यापाशी कल्याण आहे. तुकोबाराय सांगतात काही परमार्थाच्या जर आपण भूमिका पाहिल्या तर वेगवेगळ्या भूमिका आहेत. एक भूमिका आहे गोपाळांच्या आणि देवाच्या संबंधाला. एक तुकोबारायची भूमिका गोपाळ आणि देवाच्या संबंध नाही तर दुसरी भूमिका आहे साधकाच्या आणि देवाच्या बाबतीतली. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात तुम्ही बाबांनो या पण माझ्याकडे येत असताना तुम्ही कसं या तर पोट भरण्याच्या अपेक्षेने या. पण कसं तर तुम्ही आतापर्यंत मला सांगा किती पोते भात खाल्ला असेल. हो दळवी महाराज किती पोते भात खाल्ला असेल. 100 हिशोब नाही एवढा भात खाल्ला. तुमचं पोट भरलं का. पुन्हा भूक लागते, पुन्हा जेवण आहे, पुन्हा ताण लागते, पुन्हा पाणी प्यावं लागतं. बरं चहा किती वेळा पिला असेल आतापर्यंत तुम्ही. गणित आहे का त्याचं, गणित नाही. मला सांगायचंय का
सतत चहा पिला काय, भात खाल्ला काय, वरण खाल्लं काय, ज्याच्यामध्ये तृप्तताच नाही त्याचंच नाव संसार आहे. आणि ज्या विषयामध्ये तुम्ही एकदा ब्रह्मभोजन केलं की पुन्हा तुम्हाला जेवण्याची अपेक्षा नाही, हे झालं साधकाच्या दृष्टीतला विचार. आणि एक आहे गोपाळाच्या आणि देवाच्या संबंधातला विचार. गोपाळांना भगवान सांगतात की बाबांनो माझ्या मागे या, पण हळूहळू चला. परमार्थात हळूहळू चाललं पाहिजे. परमार्थामध्ये लागलीच माणसाला मोक्ष मिळत नसतो, इथं साधना करावी लागते. ज्ञानोबा सांगतात जवबरी अर्जुना तू बोधू बेटीची नामना, तवबरी या साधना बजावी लागी विठाला. आत्मज्ञानाचा तोपर्यंत तू साधन सोडू नको. आपलं काम कसं आहे, गावात सप्ताह उभा राहिला, 7 दिवस पंक्तीला फुल झोडायचं आणि पुन्हा हरिपाठ पुढल्या वर्षीच ऐकायचं. असा उद्धार होईल कसा? ज्ञानोबा सांगतात नित्य नियम नामी ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. याचा अर्थ काय घ्यायचा? साधन नित्य आहे, ते साधन आपण केलं पाहिजे. आणि कार्याच्या प्रसंगातील अभंग असल्यामुळे साधना अनेक सांगितली. साधना अनेक आहे. देवबाराने नाना साधनाच्या केल्या फटाफटा परी त्यान पवती याच्या दारवंटा, म्हणून जाणो जाणीव जाती गाली आड फाटा योगाभ्यासी सिद्धी रुदिताची वाटा. निळोबरामध्ये अनेक मार्ग शोधून पाहिले, योग यागादी क्रिया करून पाहिल्या, मला स्वर्ग भोग आड यायला लागले, माझं कल्याण होत नाही. म्हणून आईचे मार्ग शोधिले नाना परी परी नईची प्रचिती मग सांडिले दुरी. आता किती गाऊ नाचू हा मुरारी, निळामध्ये करू संसारा भोवरी ओ विठाला. सांगून बघितलं बाबांनो मुखाने हरीचं नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा. माणसाने ऐकलं नाही. बाप आपल्या मुलाला प्रेमाने सांगतो, कधी त्यानं शहाणं होईपर्यंत प्रेमाने सांगून. जर मुलाने प्रेमाने सांगून जर साधकाने ऐकलं नाही तर त्या ठिकाणी वडिलांना भाषेचा बदल करावा लागतो आणि मुलाला रागावता कोण? वडील आणि संत देखील. या ठिकाणी नाथ महाराजांनी तुकोबाराने आपल्याला प्रेमाने सांगून बघितलं बाबांनो लागुनिया पाया विनवी तू तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, पण आपण ऐकलं नाही. मग संतांना रागवावं लागलं. का रागावले तुकोबाराय? तुकोबाराय कसं रागावले? बटकीचे शिंदळीचे हसतील का? भीमा महाराज रडतील. रडतील पुढे. मग काय? नाथ महाराजांनी भाषेचा प्रयोग बदलला आणि सांगितलं अरे तुमच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही. काय माया गेली होती कुणापाशी? अरे नाही मुकाशी अरे मुडा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू आणि यातना एक करविल कोण सोडविल ते तुझला. नाथ महाराजांची भाषा कळण्यासारख्या प्रेमाची आहे. रागावून नाथ महाराजांनी कळालं नाही, प्रेमाने सांगून कळालं नाही. मग नाविलाजानं नाथ महाराजांना तुकोबारायांना आमच्या पाया पडून सांगावं लागलं. तर अरे बापानो बापानो. आपल्याला बाप म्हटलं, आपण बाप म्हणायच्या लायकीचे आहेत का?
ज्याची त्याला विचार करून पहा. फार अवघड आहे. परमार्थाच्या प्रत्येक भूमिकेतून चालताना माणसाला माणसाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, त्याचं नाव परमार्थ आहे. लक्षात घ्या. परमार्थ म्हणजे काही वेगळं नाही. आपण कुठल्या पद्धतीमध्ये बसतो, आपली साधना कुठल्या लेवलची आहे, जगाला विचारून उपयोग नाही. मी कसा दिसतो तुम्हाला विचारायची गरज नाही, माझ्या मनालाच मी विचारायचं मी कसा दिसतो. याचाच अर्थ परमार्थातली सुंदरता आहे. विठ्ठल अनेक साधनं सांगितलेली आहेत. योगाची साधना आहे, जपाची साधना आहे, तपाची साधना आहे, ज्ञानाची साधना आहे, भक्तीची साधना आहे. मग साधन जरी अनेक असले तरी आमच्या हिताचं साधन कुठलं आहे तर ते हरिनामाचा खिचडी काला हे साधन आहे. हरिनामाचा खिचडी काला पुराणे म्हणती पाहू चला. पुराणाने सांगितलं बाबांनो, हरिनामाचा खिचडी कालाच आपल्या उद्धाराचं साधन आहे. कारण योगाची जर व्याप्ती तुम्ही पाहायला गेला तर योग जटिल आहे, कठीण आहे. महर्षी पाणिनीचे सूत्र आहेत योगामध्ये की योग हा सोपा नाही. ज्ञानोबा सांगतात योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भाग आला. हरिपडातलं प्रमाण काय? योग याग विधी येणे नोहे सिद्धी वयाची उपाधी दंभ योगाची साधना कठीण आहे. पूर्वीच्या काळी जंगल होते आपल्या चंदगड भागासारखी. योगी ऋषी मुनी तपस्वी काय करायचे, या जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे. तपश्चर्या करत असताना काही योगी मुनी काय करायचे, झाडाला उलट टांगायचे स्वतःच्या पायानं, खाली मुंडकं करायचे, हात पाय मोकळे सोडायचे, त्या झाडाला टांगून आडी टाकून त्या ठिकाणी बसायचे आणि तप करायचे. आणि तप करत असताना गीध नावाचे पक्षी यायचे आणि त्या योग्याच्या मांसाचे लचके तोडून खायचे. त्यावेळेस सुभाषितकार सांगतात, कागा सबतन खाइयो, कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मास, दो नयना बक्ष दियो, पिया मिलन कियास. विठाला विठाला सुभाषितकार सांगतात. ते योगी म्हणतात, अरे गीत पक्षांनो, तन शब्दाचा अर्थ आहे शरीर. कागा सबतन खाइयो, खात असताना काय करा, गंगाराम महाराज चुन चुन खाइयो मांस. महाराज मांस तुम्ही वेचून वेचून खा, कदाचित तुमच्या चोचीला माझे हाड लागतील, तुम्हाला इजा होईल, तसं खाऊ नका. माझ्या शरीराचं मांस वेगवेगळं करून खा, पण एक काम करा, दोन डोळे तेवढे ठेवा, कारण मला त्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस आहे, अपेक्षा आहे. एवढा योग मार्ग कठीण आहे. पण ज्ञानोबा अजून सांगतात, ज्ञानोबा सांगतात काय, लोहाचे चणे जे पडती बोचरिया खाणी, पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. समजा म्हाताऱ्या माणसाच्या तोंडात दात नाही आणि त्याला लोखंडाचे चणे खायला दिले, खा म्हणे, खा, काय खायचे त्याला खाता येतं का, तो जगेल का? एवढा अवघड योग मार्ग आहे. म्हणजे योग मार्ग सोपा नाही. म्हणून योगाच्या साधनेतून काल्याचा प्रसाद मिळणं अवघड आहे. ज्ञान साधनेचा विचार केला तर ज्ञानोबा सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आदिया नावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसे. ज्ञान मार्गात देखील साधू संतांची सेवा करावी लागते, त्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होतंय. ज्ञान उगाच प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ प्रत्येकालाच ज्ञान होईल का? ज्ञान होत नाही. एखादा लाखामधून अर्जुनासारखा ज्ञान प्राप्त करून, ज्ञानोबा यासारखे ज्ञान प्राप्त करून पहिलं तीराला जातात, पण सगळीच निघत नाही. ज्ञानोबा
आस्तेची महापुरे रिगता ती कोटीवरी. अहो कोठ्यावधी निघाले, कुठल्या मार्गाने? आस्तेच्या मार्गाने, आस्तेच्या मार्गाने. आस्तेची महापुरे रिगता ती कोटीवरी, पण प्राप्तीची पैल तिरी उपायला निघे. पण प्राप्तीच्या पैल तिराला ज्ञानोबा तुकोबारायसारखी एखादेच पोहोचतात. विठाला विठाला उच्चार करतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर सांगून गेले की माणसाला वाटतं माझा याच जन्मात उद्धार झाला पाहिजे. ते सांगतात तुमचा याच जन्मामध्ये उद्धार होईल सांगता येत नाही, पण तुमची साधना चालू ठेवा, पुढल्या जन्मात उद्धार होईल. माणूस म्हणतो मला पुढल्या जन्मात नाही झाला तर, अरे पुढल्या जन्मात नाही झाला तर तिसऱ्या जन्मात तुझा उद्धार होईलच होईल यात शंका नाही. मार्ग सोडू नको. विठाला आजचा विचार बाकी जास्त बोलण्यात महत्व नाही. आज काय केलं पाहिजे? काल्याचं कीर्तन म्हणलं की त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे? चरित्र उच्चारलं पाहिजे. कुठलं? गोकुळातलं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय चरित्र केलं याचं वर्णन केल्याशिवाय काल्याच्या कीर्तनाची पूर्णता होत नाही. मग काल्याच्या कीर्तनाचा जर विचार आपण करत असू तर आपल्या सर्वांना कथाबाईक माहित आहे की नामसंकीर्तनाचा जो काल आहे तो सर्वश्रेष्ठ ज्ञानी असेल त्यालाही प्राप्त होतो, जो अज्ञानी असेल त्यालाही प्राप्त होतो, सामान्य जीवालाही तो काला प्राप्त होतो. पण अशा काल्याचा जर आम्ही प्रसाद या जन्मामध्ये या जीव अवस्थेमध्ये घेतला तर तुकोबाराय सांगतात हा काला कसा देतो मी तुम्हाला? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही पुरे पुरे म्हणलात ना एवढा प्रसाद तुम्हाला देतो. आळंदीला काय झालं? काय आम्ही वारकरी जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर जिलेबी वाढायला सुरुवात केली. एक वारकरी आला बसला. बसल्याच्या नंतर दष्टपुष्ट वारकरी होता. तो म्हणलाय काय वाटतात? ते म्हणजे जिलेबी वाढतो. जिलेबी म्हणजे 1 2 3 वेळे वाढायचे त्याचे. ते म्हणलं 3 आणि 4 येड्याने मला काय होईल? मला ताट भरून जिलेबी लागते ना. पण ताट भरून जिलेबी आणली. 5 किलो जिलेबी एकट्यानंच खाऊन टाकली. 5 किलो जिलेबी झाली की आता जिलेबी सोबत बासुंदी पण होती. हळूच बासुंदी द्रोणामध्ये देत आले. द्रोणात बासुंदी दिली की तो म्हणला ह्या द्रोणातल्या बासुंदीला मला काय होईल? 5 लिटर बासुंदी आणा. 5 लिटर बासुंदी आणली. आता आम्हाला प्रश्न पडला 5 चपात्या, 2 किलोचा भात, 5 किलो जिलेबी आणि 10 वाट्या वरणाच्या द्रोणाचे याला आताच खलास केले आणि आता बासुंदी कुठं ठेवतो? त्यानं काय सांगितलं? जिलेबी खाल्ली ना म्हणला त्या जिलेबीला पुंगळे असतात म्हणला, ती मोकळी असते, त्या पुंगळ्या खाली जाऊन बसल्यात म्हणला. वरून बासुंदी पितो म्हणजे पुंगळ्या तरी ठेवून जाते. पुन्हा मला जेवायची गरज नाही. 5 लिटर बासुंदी फस्त केली त्यानं. मला काय सांगत खरं सांगू का? जर गळ्यातून हात आत घातला ना तर बोटाला जिलेबी बासुंदी लागू लागली. एवढी बासुंदी जिलेबी खाल्ली त्याला. तसं पोट भरून खाणं याला म्हणतात का? त्याला म्हणत नाही. कारण असं आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पोट भरणे शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म प्राप्तीचं जर भोजन आम्हाला झालं तर सामान्य दृष्टीनं जे आम्ही भोजन करतो ज्याच्यात क्षणाची तृप्ती आहे ती क्षणाची तृप्ती राहत नाही. ब्रह्म भोजन केलं तर अजन्म त्याची तृप्ती टिकते. त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल परमार्थाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आता 12:30 वाजत आले असते. लवकरच आता काला बघून आपल्याला 1 वाजला. आपलं कीर्तन सुटायचा टायमिंग झालाच आहे. पण कार्यातले मुख्य जाधव ते चालवायचे पुढे जरा
2 वाजे कोणा बरं 2 वाजे कोणा किती ना आता त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास तासभर गोपुरातल्या चर्चा आपल्या होतील काय काय चाललं काय काय नाही तर. पुन्हा गुरढोर आहेत माणसाचे हा आणि त्याच्यात पुन्हा महाराजांनी सांगितलं इकडं भीमा महाराजांनी की लवकर झालेलंच बरं आहे कशाला लांबवायचं त्याच्यामुळे लई लांबवायचं नाही वेळेच्या आत वाणीला पूर्ण वेळा हा इकडं वसुदेव देवकीचा विवाह झाला विवाह झाल्याबरोबर त्यांनी त्यांची वरात काढली त्या वरातीचं वर्णन आहे की त्या वरातीमध्ये असणारे 10,000 सोन्याने मडवलेले हत्ती त्या ठिकाणी देवकी सोबत दिले जवळपास 35,000 सैन्य देवकी सोबत दिले 5 सोन्याने भरलेले रथ तिच्या सोबत पाठवले आणि हे घेऊन जाणारा बहु कंस रथावर असल्यामुळे आकाशवाणी झाले अरे मूर्ख कंसा ज्या देवकीला तू घेऊन जात आहेस तिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे अशी आकाशवाणी झाल्याबरोबर तलवार उपसली आणि देवकीचं धडा वेगळं मुंडक करणार इतक्यात वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं अरे कंसा एवढा शूर आणि पराक्रमी आणि एका स्त्रीची हत्या करतोस तुला शोभणार नाही सोड तिला म्हणल्याबरोबर कंसाला विचार आला आणि कंसाने तिला बाजूला सोडलं आणि सांगितलं हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे ना तिचा 8वा पुत्र मी तुला आणून देतो त्याला मार तिला मारू दोघा पती पत्नीला बंदिवासात टाकलं हळूहळू एक 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 मूल जन्माला यायला लागलं जन्माला आलं मूल कंसाला बातमी लागली की कंस यायचा मूल घ्यायचा गरगर फिरवायचा आणि शिळेवर दणक नापटायचा आणि त्याचा बळी द्यायचा तसं जर पाहिलं तर वेदांतामध्ये सांगितलेलं आहे कंस मुलं मारायला तयार नव्हता पण जोपर्यंत माणसाची पायली भरत नाही ना पापाची तोपर्यंत माणसाच्या केसाला धक्का लागत नाही त्याचं पाप वाढावं अशी इच्छा असल्यामुळे नारद महर्षींनी सांगितलं अरे तुला 8वा मारणार आहे ना पहिल्यापासून मोज शेवटचा 8वा येतो आणि शेवटीहून मोज पहिला 8वा येतो याच्यामुळे तुला प्रत्येक मारलं पाहिजे प्रत्येक मुलापासून धोका आहे पाहता पाहता त्यांनी त्या ठिकाणी मुलं मारली मला एक तुम्हाला विचारायचं देवकी देवाची आई आहे वसुदेव देवाचा बाप आहे तरी 6 मुलं का मारली त्याचं उत्तर आहे का अगोदरच्या जन्मी या देवकीला मूल नव्हतं आणि हिच्या सवतीला 6 मुलं झालेली होती किती मुलं 6 मुलं मग हिनं सवती मत्सर मनात धारण करून त्या आपल्या सवतीचे 6 लेकरं विष घालून मारले कर्म देवाला नाही देवाच्या बापाला चुकत नाही म्हणून देवकीचे 6 मुलं इथं मारावी लागली केली कर्म झाली तिची भोगा आले उपजले मेले आयचे जन्मामध्ये जे काम आपण करतो ना ते पुन्हा फेडावंच लागतं लक्षात प्रभू रामचंद्र एवढे मोठे राजे पण दशरथ राजाला कर्म चुकलं नाही श्रावण बाळाचा वध केला त्याच्या आईवडिलाचा श्राप होता की जसं आमच्या मुलाला तू विन्मुख केलंस ना आमच्यापासून तसं तुझ्या मुलाचा विरह तुला सहन करावा लागला आणि तुझा मुलगा एकही तुझ्या जवळ नसणार आणि तुला प्राण सोडावे लागणार राजा दशरथाला श्राप लागला मानावं लागलं प्रारब्ध भोगावं लागलं मला सांगायचं का कशालाच चुकत नाही प्रारब्ध भोगावंच लागतं म्हणून या जन्मात काम चांगली करा काम जर वाईट केले तर हे गाढव डुकरं घोडी दिसतेच का नाही की माणसानं नीट काम केली नाहीत म्हणून त्यांच्या जन्माला जाऊन फेडावं लागते लक्षात घ्या मग काम चांगलं करा चांगलं होतंय वाईट केलं वाईट होतं विठाला विठा जन्म घेतला आणि योग मायेने जन्म घेतला आणि इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाची मूर्ती गदा चक्र घेऊन
देवकीच्या समोर उभी राहिली. देवकी म्हणली, अरे देवा, एवढी तपश्चर्या केली मी तुझी, कशासाठी केली रे बाळा? तुझे लाड, मला लालन पालन करता यावं, तुझे लाड पुरवता यावे, तुझं लहान रूप मला पाहता यावं, ते मला पाहायचं म्हणून भक्ताच्या इच्छेपोटी देव पुन्हा लहान झाले. आणि लहान झाल्याबरोबर हळूच कानात सांगितलं, कुणाच्या? वसुदेवाच्या. कारण शास्त्र असं सांगतं, बाईच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणून. खरी नवऱ्यानं खरी गोष्ट बायकोला सांगूच नाही, गुपितच ठेवा. तुम्ही म्हणता महाराज मालक सांगणारच नाही, असं कशाला सांगताय? खरं म्हणजे तुमच्या पोटात काहीच राहत नाही, तीळ भिजत नाही असं शास्त्र सांगतं. मी माझ्या मनचं सांगत नाही. म्हणून त्या ठिकाणी जर आईला सांगावं, आई मी जातो, तर आई आपली सगळीकडे प्रचार करेल.